श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री रामानंद महाराजांच्या आज्ञेने प्रल्हादाने गृहासह सर्वस्वाचं दान केलेले पाहून मायबाई फारच सुखावल्या होत्या. आमच्या गंगामायबाईंवर दुःखाचे डोंगर कोसळले, पर्वतप्राय विघ्ने कोसळली, तरीही त्या आपल्या आत्मस्थितीपासून तसूभरही विचलित झाल्या नाहीत. त्यांचं अनुसंधान कधीच सुटलं नाही. श्री सद्गुरू रामरायाचा आठव कधीच सुटला नाही. उलट पक्षी त्यांचा आठव अधिक तीव्रतेने होऊ लागला. श्री रामानंद महाराजांनी सोपवलेलं रामनाम प्रचाराचं कार्य प्रल्हादाकडून अत्यंत उत्तम रीतीने चाललं होतं. त्यांची परंपरा तो उत्तम रीतीने सांभाळीत आहे हे पाहून मायबाईंना अत्यंत धन्यता वाटत होती. दुःखाच्या छायेत वावरतानाही त्यांचा परमार्थ मात्र सर्वांगाने सतत फुलत होता. सुखदुःखात नाम अखंड चालूच होतं. त्या रोज माळेवर 25,000हून अधिक जप करीत असत. आता वृद्धत्वामुळे त्या दिवसेंदिवस थकत चालल्या होत्या. वयाची 75 त्यांनी ओलांडली होती. कष्टाची कामे आता त्यांच्याकडून होत नव्हती. श्री महाराज साखरखेड्यास असले म्हणजे मायबाईंची मनोभावे खूप सेवा करीत असत. ग्रंथवाचन करताना त्यांना जवळ घेऊन बसत, त्याही तन्मयतेने श्रवण करीत असत. शके 1868 म्हणजे इसवी सन 1946च्या भाद्रपद वद्यात त्यांची प्रकृती खूपच ढासळत गेली आणि काही दिवसात तर त्यांनी अंथरुणच धरलं. पुढे पुढे शरीर अशक्त होऊन त्यांचं उठणं बसणंही बंद झालं. परंतु नाम मात्र सतत चालू होतं. अंगात सतत ज्वर राहू लागला, त्यामुळे खाण्यापिण्याची वासना उरली नाही. केवळ दूध व पाणी हाच त्यांचा आहार झाला होता. श्री महाराज सतत त्यांच्याजवळ बसून नामस्मरण करीत असत. त्यांना अधूनमधून चमच्याने पाणी वा दूध पाजीत. महाराज मधूनच त्यांचा तळहात आपल्या दोन्ही हातात घेत व कधी महाराज रामराया असं कळवळून म्हणत. त्यावेळी एक वेळ मायबाई त्यांना म्हणाल्या, अरे प्रल्हादा बाळा, हा नरदेह नश्वर आहे. तो प्रत्येकाला मागे पुढे सोडावाच लागतो. महापुरुषांना व अवतारादिकांनाही तो सोडावाच लागतो. श्री समर्थ दासबोधात सांगतात ना, मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. अरे हा मृत्यूलोकच आहे ना, तेव्हा आता माझ्याविषयी फार चिंता करू नकोस. आता हा नश्वर असणारा देह सोडण्याची माझी पूर्ण तयारी झाली आहे. वैकुंठ गमनासाठी आता हे माझं मन तयार झालं आहे बरं बाळ. तेथे श्री रामरायाचा अखंड सहवास असेल. आता शेवटची एकच इच्छा आहे, ती ही की रामनाम घेत तुझ्या मांडीवर मरण यावं. असं मायबाई बोलल्या की श्री महाराजांच्या हृदयात कालवाकालव होई. पण ती चेहऱ्यावर दर्शवू न देता श्री महाराज मायबाईला म्हणायचे, मायबाई आपण अखंड नामात असता. श्री महाराज आपली इच्छा निश्चित पूर्ण करतील बरं. अश्विन शुद्ध पंचमीला श्री महाराजांनी गावातील ब्राह्मणांना बोलावून घेतलं आणि मायबाईंच्या हाताने त्यांना धान्य, कपडे, द्रव्य इत्यादी दान केलं. एका ब्राह्मणास सवत्स गोदानही केलं. मायबाईंना त्याने आत्मिक समाधान लाभल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं. पुढे पुढे त्यांना दूधही पचेनासं झालं. त्यामुळे अश्विनवद्य लागला तशी त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. ताप वाढत गेला. आश्विनवद्य चतुर्थी दिनांक 14 ऑक्टोबर 1946ला मायबाईंचा अंतकाळ निकट आल्याचं महाराजांना जाणवलं. तसं महाराज त्यांना म्हणाले, मायबाई महाराज सांभाळतात बरं. तेव्हा मायबाई मंदस्वरात म्हणाल्या, अरे बाळ, महाराज रामनामाचं गायन करीत माझ्या जवळच बसले आहेत बरं. नंतर त्यांनीही श्रीराम जय राम जय जय राम असं रामनामाचं गायन करीत खुणेनेच श्री सद्गुरू रामरायाचं तीर्थ व गंगाजल देण्याबद्दल सांगितलं. त्याप्रमाणे श्री महाराजांनी त्यांचं मस्तक मांडीवर घेऊन तीर्थ, तुळशीपत्र व गंगाजल त्यांच्या मुखात घातलं. त्याच क्षणी मायबाईंनी श्रीराम 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 असं मंदस्वरात म्हणून श्री महाराजांकडे पाहत शेवटचा श्वास सोडून वैकुंठगमन केलं. त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. सर्व कुटुंब दुःखाती वेगाने व्याकुळ झालं. ही नरदेहाची खोळ इथेच टाकून सर्वांची माऊली गंगामाय निजधामी निघून गेल्या. मायबाईंचे गुण आठवून श्री महाराजही हेलावून गेले. भाऊ त्यांच्या कुशीत शिरून रडू लागले. असो,
साधक हो, श्री सद्गुरू माऊलींनी दिलेलं नाम हाच सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे असं मनाशी ठरवून परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी ठिकठिकाणी सुरू केलेलं भ्रमण आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.